शेतकरी बांधवांसाठी आली आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर. होय शेतकरी बांधवांनो, अखेर ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत होतात तीच बातमी आता तुमच्यासाठी समोर आली. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला, तुमच्या खात्यामध्ये पण जमा झाला. परंतु या ठिकाणी 2 हप्ते तुमच्या खात्यावरती येणार होते. नमोचा 9वा हप्ता का आला नाही बघा. 9वा हप्ता आतापर्यंत रखडला होता, परंतु आता चिंता किंवा काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराष्ट्र राज्याचे स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून अर्जंटपणे जारी करण्यामध्ये आदेश आले. अखेर आता 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी निर्णय घेण्यामध्ये आला आणि 8वा हप्ता तुम्हाला भेटला, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला भेटला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवरती नाराज होतात. परंतु आता चिंता किंवा काळजी करण्यासारखं काहीही नाही. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, यामध्ये सरकारने एक अडचण घातलेली आहे. तर मग ती अडचण नेमकी कोणती? तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज वितरण केलं जाणार नाही. फक्त या ठिकाणी म्हणजेच की निवडक जिल्ह्यांमध्येच वितरण केलं जाणार. शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा की सरकारने नेमकी ठरवलं आहे 9व्या हप्त्याचं वितरण फक्त ठराविक जिल्ह्यांमध्येच होणार. टोटल 2 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे की टप्प्याटप्प्याने वितरण करण्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी आज पहिली यादी जाहीर झाली, म्हणजेच की 18 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरण करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, नेमकी या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं की नाही तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. पहा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजेच की राज्य सरकारनं दिली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला. आता 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा करण्यामध्ये येत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, पहा आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देण्याचा विचार करण्यामध्ये आलेला आहे. तर आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हणायला आपल्याला शेतकरी बांधवांनो काहीच हरकत पडत नाही. कारण की शेतकरी बांधवांनो बघा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही 9व्या व 8व्या हप्त्याची वाट पाहत होता. बघा, PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला, 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला. परंतु नमोचा हप्ता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा झाला नाही. यामुळे या ठिकाणी शेतकरी वर्ग सरकारवरती नाराज झाला होता. आता शेतकरी वर्गांना खुश करण्यासाठी 9व्या हप्त्याचं वितरण पुन्हा सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये आलंय. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे, अगदी त्याच पात्र शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता देखील मिळणार आहे. लक्ष देऊन पहा आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारचे पैसे हे वेगळे येत असतात आणि राज्य सरकारचे पैसे म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये हे वेगळे दिले जातात. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मागील 8वा हप्ता भेटलेला आहे, पहा शेतकरी बांधवांनो, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, परंतु आज सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की फक्त या निवडक 18 जिल्ह्यांमध्येच आज पैशांचं वितरण होणार. सरकारने तारीख वार या ठिकाणी आज जाहीर केला आहे. त्यामुळे ही बातमी शेतकरी बांधवांसोबत या ठिकाणी सरकारने महत्त्वाची देखील यादी जाहीर केली. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, अपात्र यादीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणते शेतकरी बांधव अपात्र राहणार आणि कोणते शेतकरी बांधव पात्र राहणार. आता महत्त्वाचं म्हणजेच की पाहून घ्या, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बघा, बँका उघडल्यापासून प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये
पैसे जमा झाल्याचे संदेश देखील येणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे, पहा आता त्याच शेतकरी बांधवांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढे त्यांचे बँकेचे म्हणजेच की खाते एकदा नक्की चेक करून पहा. कारण की बघा, सकाळी 10 वाजल्यापासून वितरण सुरू होणार आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट 2-2 हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार. होय शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि आता काही शेतकरी बांधव असे देखील आहेत की त्यांना 8वा हप्ता देखील भेटलेला नाहीये आणि तशा शेतकरी बांधवांना आता डायरेक्ट 4,000 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केला आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजेच की बघा, पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ट्रान्सफर म्हणजेच की डायरेक्ट डीबीटी माध्यमातून आज हे वाटप पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती होणार आहे. राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडेसे वेगळे आहे. कडक या ठिकाणी नियम राज्य सरकारचे असतात. त्यामुळेच बघा, ज्यांची कागदपत्रे आणि बाबी अपूर्ण आहे बघा, आता त्यांनी तात्काळ या ठिकाणी त्यांची त्रुटी दुरुस्त करून घ्यावी, अन्यथा या ठिकाणी हप्ता मिळवण्यासाठी अडचण निर्माण होणार. पात्र शेतकरी बांधवांची यादी अगोदरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली असून त्यानुसारच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरण केलं जाणार आहे. आणि या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये वितरित होणार आहेत. होय आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतला. आता महत्त्वाचं म्हणजेच की पाहून घ्या, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयांचा निधी सरकारने या ठिकाणी बँकांना अदा केला आहे. ज्या बँकेत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला होता, त्याच बँकेच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचे वितरण पण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केलं जात आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी आज 18 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे. बघा, 18 जिल्ह्यांची निवड आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी केली. उर्वरित म्हणजे की राहिलेल्या जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा हा पुढील आठवड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार. परंतु नेमकी ते 18 जिल्हे कोणते आहेत, त्या 18 जिल्ह्यांची आपण यादी पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो. तर पहा, आता नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. आता नंबर 2 वरती आहे अकोला. अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 3 वरती जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे आणि वितरण 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आजच जमा होतील. त्यानंतर नंबर 4 वरती जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर औरंगाबाद. औरंगाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे जमा होणार आहे. त्यानंतर 6वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो मुंबई उपनगर. या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोच्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर 7वा जिल्हा आहे कोल्हापूर. त्यानंतर 8वा आहे हिंगोली. त्यानंतर 9वा जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर 10वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नाशिक. त्यानंतर 11वा जिल्हा आहे पुणे. त्यानंतर 12वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रत्नागिरी. त्यानंतर 13वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा. 14वा जिल्हा आहे सांगली. 15वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणे. त्यानंतर 16वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो भंडारा. त्यानंतर 17वा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे 2